नमस्कार. आज आपण मॅथ 2 चॅप्टर नंबर 3 नाउ स्टार्ट चॅप्टर नंबर 3 ट्रायंगल त्रिकोण. आपण गणित भाग 2 चं तिसरं प्रकरण सुरू करत आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे त्रिकोण. आता नावातच आहे बघा, त्रि म्हणजे तीन, कोण. ज्याला तीन कोण असतात त्याला त्रिकोण म्हणतो आपण. ट्राय म्हणजे थ्री अँगल्स, थ्री अँगल्स फॉर्म ट्रायंगल. सगळ्यांना माहिती आहे इट इज अ फिगर ऑफ ट्रायंगल. आता सगळं बेसिक सांगतो आधी. ह्या त्रिकोणाला किती नाव आहेत? सॉरी, व्हर्टेक्स सांगतात, शिरोबिंदू, ज्याला शिरोबिंदू म्हणतात. बिंदू ए बी सी, हे जे बिंदू आहेत हे बिंदू ए बी सी, ज्याला आपण पॉइंट म्हणतो. ओके, इंग्लिश मध्ये व्हर्टेक्स म्हणतात, मराठीत शिरोबिंदू म्हणतात. बाजू, ज्याला आपण साइड म्हणतो. बघा, सेगमेंट ए बी, सेगमेंट बी सी आणि सेगमेंट ए सी. ए बी, बी सी आणि ए सी. ए बी म्हणजे बी ए, बी सी म्हणजे सी बी आणि ए सी म्हणजे सी ए. सेगमेंट म्हणा किंवा रेख म्हणा, रेख आपण असं पण लिहितो किंवा सेगमेंट असं पण लिहितो. इंग्लिश मध्ये असं, मराठीत असं, व्हॉट एव्हर तुम्हाला जसं शक्य होत तसं लिहा. पण सेमी वाले सेमी मराठीत लिहा, सेमी वाले मराठीत नका लिहू. कळलं का? आणि कोण, ज्याला अँगल म्हणतो आपण. आता इथं आपण म्हणलं तीन कोण आहेत, थ्री अँगल्स आर देअर. प्रत्येक कोणाला तीन नाव आहेत. ईच अँगल हॅव थ्री नेम्स. बघा, आता हे बोट ठेवलं मी, इकडनं वाचा किंवा इकडनं वाचा, पण हा व्हर्टेक्स आहे मध्ये घ्यायचा. अँगल ए बी सी, सी बी ए किंवा फक्त अँगल बी म्हणायचं. बघा, कोण ए बी सी, सी बी ए किंवा फक्त कोण बी. दुसरा अँगल ए सी बी, बी सी ए नुसता सी, ए सी बी, बी सी ए फक्त सी, बी ए सी, बी ए सी, सी ए बी किंवा फक्त कोण ए, अँगल ए. अशा पद्धतीने एका एका कोणाला तीन तीन नाव आहेत. तुम्ही त्यातलं कुठलंही नाव घेऊ शकता. म्हणजे ज्या त्रिकोणाचे तिन्ही शिरोबिंदू, थ्री व्हर्टेक्स, तीन बाजू, तीन साइड्स, तीन कोण म्हणजे तीन अँगल्स आपल्याला सांगता आले पाहिजेत. नवे नवे हे बेसिक आहे, हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे. आता याचे मी बाह्य कोण सांगतो. त्रिकोणाला 6 बाह्य कोण असतात. हा त्रिकोण. परत नाव घेऊ का? बरं, आपण पी क्यू आर घेऊ. पी क्यू आर. कोणताही सेगमेंट तुम्ही वाढवा. समजा याला वाढवलं इकडे, याला वाढवलं खाली. आधी आपण बघा, याला वाढवल्याबरोबर इथं नाव देतो ए नाव. हा जो कोण तयार झाला हा त्याचा बाह्य कोण. हा जो सेगमेंट आहे, हा रेषाखंड आहे, हा वाढवला. हा वाढवल्यामुळे इथे एक कोण तयार झाला, हा पण बाह्य कोण आहे. याला इकडे वाढवलं, हा पण बाह्य कोण आहे. याला खाली वाढवलं, हा एक बाह्य कोण आहे. याला इकडे वर वाढवलं, इथे एक कोण तयार झाला, हा बाह्य कोण आहे. आणि याला इकडे वाढवलं, इथे एक कोण तयार झाला, हा एक बाह्य कोण. मी ज्या खुणा केल्या का या सारख्या खुणा, हे त्रिकोणाचे बाह्य कोण आहेत. बरोबर. आता बाह्य कोणाची आधी मराठीत व्याख्या सांग. जो कोण, हे त्रिकोण जर असतं म्हणजे आतले कोण आहेत, आंतरकोण, त्याला आंतरकोण म्हणायचं. याचे आंतरकोण कोणते येतं? कोण ए, कोण बी, कोण सी. कोण बी, कोण सी, कोण ए, हे त्याचे आंतरकोण आहेत. त्रिकोणाच्या आंतरकोणाशी रेषीय जोडी तयार करणाऱ्या कोणाला, जो आंतरकोणाशी रेषीय जोडी तयार करतो. रेषीय जोडीतील कोण म्हणजे अशी कोण ज्या दोन कोणांची एक बाजू सामायिक असते आणि उरलेल्या बाजू सरळ रेषा तयार करतात किंवा एकमेकांचे विरुद्ध किरण असतात. त्या दोन कोणांना रेषीय जोडीतील कोण म्हणतात. मग आंतरकोणाशी रेषीय जोडी तयार करणाऱ्या कोणाला त्रिकोणाचा बाह्य कोण म्हणतात. इथं कोण बघा, हा हे दोघं रेषीय जोडी 180 डिग्री बघा यांची. हे दोघं पण
हे दोघं, हे दोघं, हे दोघं आणि हे दोघं रेषी जोडी करतात म्हणून हवा येतो बघा. पी आर ए नाव लक्षात ठेवा. कोण पी आर ए, इथं क्यू आर बी, इथे बोट ठेवले बघा. ई पी आर, इथे बघा एफ पी क्यू, हा बघा बोट ठेवलेला. आर क्यू डी आणि हा पी क्यू सी. हे 6 त्याचे बाह्य कोन आहेत. 6 त्याचे बाह्य कोन आहेत. त्रिकोणाला किती बाह्य कोन सांगितले? 6. प्रत्येक आंतरकोनाजवळ 2-2 बाह्य कोन असतात कारण त्याच्याशी रेषी जोडी करणारे 2 कोन त्या ठिकाणी आहेत. आता हे इंग्लिश मध्ये सांगतो. इन ट्रायंगल, अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी आर कॉल्ड इंटेरियर अँगल्स. त्या त्रिकोण आर इंटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल. त्रिकोणाचे ते आंतरकोन आहेत, आतले कोन आहेत. आता एक्सटेरियर अँगल मीन्स व्हॉट? एक्सटेरियर अँगल, एक्सटेरियर अँगल म्हणजे बाह्य कोन. अँगल बोट ठेवलं बघा. अँगल विच मेक्स अ लिनियर पेअर विथ इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल सी लिनियर पेअर करणारा अँगल्स मेक्स विथ linear angles which makes linear pair with the interior angle, that angle is called exterior angle. Here that two angles are linear pair, here that two angles are linear pair. Hence PRA and angle QRB, these two are the exterior angles. All of you got that? Now in the vertex Q, here that two angles and that two angles are the linear pair. It is an interior, so that's why that two angles are the exterior. Name of that angle is PQB, sorry, PQC and RQD. These two angles are the exterior angles. Here EPR and FPQ. FPQ, EPR. That means that 6 are the exterior angles. Is that clear? Exterior angle कळलं? Angle which form a linear pair with interior angles are called exterior angle of a triangle. Each triangle has 6 exterior angles. How many? 6. Now we learn main angles and property of triangle in the last chapter. सेकंड चॅप्टर आठवतंय का? पहिला PQ म्हटलं तरी चालेल. बघा नुसता ट्रायंगल आहे. ट्रायंगल ABC is given to prove measure angle ABC plus ACB plus BAC is equal to 180. Angle sum property of triangle means what? Sum of measure of all three angles of triangle is 180. ओके, त्याचा प्रूफ आपण पाहिलेला आहे, व्यवस्थित सांगितलेला आहे. म्हणजे तिन्ही अँगलची बेरीज अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC इज इक्वल टू 180 किंवा अँगल A प्लस B प्लस C इज इक्वल टू 180. शॉर्टकट याला म्हणायचं अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. इज दॅट क्लिअर? नाउ वी लर्न अ न्यू थेरम दॅट इज कॉल्ड. आता तुम्ही पाहिले, आता मी एक ऍक्टिव्हिटी सांगतो. हा त्याच्या आधी मराठी सांगतो. मागाचा थेरम. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा प्रमेय आपण मागच्या प्रकरणात पाहिला. त्रिकोणाचे त्याला म्हणतात त्रिकोणाच्या कोणांच्या बेरजेचा गुणधर्म. बरोबर आहे का? त्रिकोणांच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे आता हा कोण ABC अधिक ACB अधिक BAC बरोबर 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. कळलं का? आता किंवा शॉर्टकट कोण A अधिक कोण B अधिक कोण C बरोबर 180. हा तो तिन्ही कोणाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म आहे. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या अँगल सम त्रिकोणाच्या कोणांच्या बेरजेचा गुणधर्म म्हणूया त्याला शॉर्टकट. आता मराठीमध्ये त्याला
त्रिकोणाच्या अंतर्कोनाची बेरीज म्हटलं तरी चालेल. हे अंतर्कोन आहे तिघ. त्रिकोणाच्या अंतर्कोनाच्या बेरीजचा गुणधर्म म्हणा किंवा आपली आपली सरळ ओळख ना, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते असं लिहिलं तरी मी काही हरकत नाही. बरोबर. आता आपण जातोय एक ऍक्टिव्हिटी सांगतो, एक कृतीपत्रिका सांगतो, एक कृती सांगतो तुम्हाला प्रत्येकाला करता येईल. एक त्रिकोण काढायचा, त्या त्रिकोणामध्ये खालची बाजू आहे ना पट्टीने वाढवायची आणि ते एक पॉइंट बिंदू घ्यायचा, त्याला डी नाव द्यायचं. आता प्रोटेक्टर घ्यायचं, कोण मापक, आणि त्या प्रोटेक्टरच्या साहाय्याने हा कोण मोजायचा. 0, 10, 20, 30, 40 बघा 135 झाला बघा. आता हा मोजायचा. हा 55 झाला बघा. आता हा मोजायचा. हा 80 झाला बघा. 80 अधिक 55 बेरीज केली बघा. 5 8 5 13 अधिक 135. या दोघांची बेरीज याची येते. मग हा गुणधर्म असा आहे बघा, याला आपण बाह्य कोन म्हणतो. याला तुम्ही हा बाह्य कोन झाला आणि त्रिकोणाचे 3 अंतर्कोन आहे. जो बाह्य कोनाशी रेषी जोडी करतो तो सोडून राहिलेले 2 अंतर्कोन जे आहेत, हा ज्याच्याशी रेषी जोडी करतो तो सोडून राहिलेल्या दोघांना दूरस्थ अंतर्कोन म्हणतात. काय म्हणतात? दूरस्थ अंतर्कोन असे म्हणतात. इंग्लिश मध्ये त्याला आणि मराठी कोण जाऊ. दूरस्थ अंतर्कोन कळले का? म्हणजे तर कोण ए व कोण बी हे कोण ए सी डी चे दूरस्थ अंतर्कोन आहे. याचे दूरस्थ अंतर्कोन ह्याचे पण बघा ना, हा सोडून हे दोघंच होती. आता मला सांगा ह्याची काय होती बरं? शेजारचा सोडून द्यायचा, हे दोघं होती पी आणि आर. याचे पण ते दोघं होती. आता याचे हा बाह्य कोण आहे, शेजारचा सोडून द्यायचा, हा आणि हा म्हणजे कोण क्यू आणि कोण आर हे त्याचे दूरस्थ अंतर्कोन होते. बरोबर आहे का? आता इंग्लिश मध्ये सांग. In triangle ABC, angle ABC is a exterior angle of a triangle. काय आहे? Exterior angle of a triangle. That angle makes a linear pair with the interior angle of that triangle. ह्या ट्रायंगलचा हा जो अँगल आहे याच्याशी लिनियर पेअर करतो, रेषीय जोडी तयार करतो. एक्सेप्ट दॅट अँगल ज्याच्याशी लिनियर पेअर करतो तो सोडून द्यायचा. रिमेनिंग 2 अँगल्स आर कॉल्ड रिमोट इंटेरियर अँगल्स. रिमोट इंटेरियर अँगल्स म्हणजे इंटेरियर आहे तर ट्रायंगलचे म्हणजे इंटेरियर पण शेजारच्यापासून लांब येतं म्हणून त्याला रिमोट इंटेरियर म्हणतात. मराठी दूरस्थ अंतर्कोन म्हणतात. रिमोट इंटेरियर कळले का? ए सी डी चे रिमोट इंटेरियर कोण झाले? हे दोघं. समजा याला वाढवलं, याचे रिमोट इंटेरियर कोण होती? हा सोडून द्यायचा, हे दोघं होते. आणि याला वाढवलं, याचे रिमोट इंटेरियर कोण होती? हा सोडून हे दोघं. आता मी एक ऍक्टिव्हिटी सांगितली. इफ वी मेजर, if we take a protector and measure the angle ACD, it is 135. Take any triangle and take one exterior angle and measure that exterior angle. Measure of that angle is 135. Except that angle, measure that 2 angles of a triangle. It is a 80 and it is a 55. Sum of that 2 angle is 135. That means angle B plus angle A, so A plus B plus A is equal to angle ACB. Okay? ह्या कोणाचा माप बरोबर कोण A अधिक कोण B बरोबर कोण ACB असं मी मगाशी सांगितलं, करून दाखवलं ऍक्टिव्हिटी.
आणि दॅट हे जो आहे मांडलं मी, दॅट इज कॉल्ड रिमोट इंटेरियर थेरम. रिमोट इंटेरियर अँगल्स थेरम, याला काय म्हणतात? रिमोट इंटेरियर अँगल थेरम, दूरस्थ अंतर्कोनाचा प्रमेय असं म्हणतात त्याला. याचा प्रूफ पाहूया आपण. प्रूफ हे जे मी शिकवतोय सगळं, हे आपण पुस्तकात पाहून किंवा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून हे वही घ्यायचं आहे सगळं. आता रिमोट इंटेरियर थेरम याचा प्रूफ पाहूया. आता मी मराठी इंग्लिश सगळं सांगणार आहे, लक्ष द्यायचंय, कारण सगळे माझ्याकडे असतील. बघा, हा ट्रायंगल आहे, याला वाढवतो ए बी सी आणि डी गिवन, ज्याला मराठीत पक्ष म्हणतो आपण. इन ट्रायंगल ए बी सी म्हणजे त्रिकोण ए बी सी मध्ये अँगल ए सी डी इज एक्सटेरियर अँगल, म्हणजे कोण ए सी डी हा बाह्य कोण आहे. अँगल ए सी डी इज अ एक्सटेरियर अँगल. टू प्रूव्ह म्हणजे साध्य, मराठीमध्ये काय साध्य करायचंय? दूरस्थ अंतर्कोनाचा प्रमेय, रिमोट इंटेरियर अँगल थेरम याचा मेजर अँगल ए सी डी इज इक्वल टू म्हणजे बरोबर हा सोडून अँगल ए प्लस अँगल बी, अँगल ए अधिक अँगल बी, कोण ए अधिक कोण बी, म्हणजे बाह्य कोनाचं माप हे दूरस्थ अंतर, याला म्हणतात दूरस्थ अंतर्कोन. रिमोट इंटेरियर अँगल्स शेजारचा सोडून अँगल ए आणि अँगल बी आर द रिमोट इंटेरियर अँगल्स. मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स, दॅट इज द थेरम. बाह्य कोनाचे माप हे दूरस्थ अंतर्कोनाच्या बेरजे इतके असते, असा हा प्रमेय आहे. प्रमेयाची ओळ सांगतो बघा. प्रमेयाची ओळ अशी आहे, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप त्याच्या दूरस्थ अंतर्कोनाच्या मापांच्या बेरजे इतके असते. बाह्य कोनाचं माप दूरस्थ अंतर्कोनाच्या बेरजेच्या माप इतकं असतं. बाह्य कोनाचे माप म्हणजे एसीडी बरोबर ए अधिक बी. इंग्लिश मध्ये सांगतो बघा. द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. इज दॅट क्लिअर? प्रूफ पहा. प्रूफ म्हणजे सिद्धता. मराठीत त्याला विधान आणि कारण असे दोन भाग करायचे. इंग्लिश मध्ये त्याला स्टेटमेंट कॉज असं म्हणतात, विधान आणि कारण पहिला. आता आपण अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल शिकलो, म्हणजे त्रिकोणाच्या कोनांच्या बेरजेचा गुणधर्म, ज्याला त्रिकोणाच्या मापाची बेरीज 180. बघा बरं, कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर 180. ए अधिक बी अधिक सी, पण सी दोघं जर की नाही, नुसता सी म्हणजे कोण? हा का हा, म्हणून याचं नाव आपण एसीबी घेऊ. कळलं का? हा एकटा एसीबी का घेतला? कन्फ्युजन होऊ नये म्हणून. सी म्हणजे हा का हा, काही कळत नाही म्हणून आपण त्याचं पूर्ण नाव घेतलं. आणि इथं बाहेरचं त्रिकोणाच्या कोणांच्या मापांचा गुणधर्म किंवा त्रिकोणाच्या त्रिकोणाच्या मापांची बेरीज 180 असते. काय घेतलं आपण आधी बघा. अँगल ए प्लस बी प्लस ए सी बी इज इक्वल टू 180. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. ओके. दुसरा आकडा, हे दोघं जण बोट ठेवलेले आहे. दॅट टू अँगल्स आर लिनियर पेअर. सम ऑफ दॅट टू अँगल इज 180. ते दोघं रेसिड्यू त्रिकोण येतं, यांची बेरीज 180 आहे. एसीबी प्लस एसीडी, एसीबी प्लस एसीडी इज इक्वल टू 180. एसीबी प्लस एसीबी अधिक एसीडी बरोबर 180. angles in the linear pair, रेषीय जोडीतील कोण. सेमीवाल्याने मराठी इंग्लिश मध्ये लिहायचं, नॉन सेमीवाल्याने मराठीत लिहायचं. मला सांगा बरं, काय पराक्रम केलाय का आपण या ठिकाणी? काहीच नाही केलं. तिघांची बेरीज 180 लिहिली आणि या दोघांची बेरीज 180 लिहिली. काय विचार केला? आता या दोघांमध्ये उजवी बाजू सारखी आहे 180 180,
म्हणून डावी बाजू सारखी. RHS सेम आहे म्हणून LHS सेम. बघा बरं का, कोन ACB अधिक कोन ACD बरोबर कोन A अधिक कोन B अधिक कोन ACB. ह्याच्याबरोबर हे घेतलं अँगल ACB प्लस ACD इज इक्वल टू अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल ACB. कुठून घेतलं जरा बघा. फ्रॉम स्टेप 1 and 2 विधान 1 व 2 वरून. हे दोन विधानावरून. आता इथे बघा ACB आणि इथं पण ACB दोन्हीकडे सारखं आहे दोन्ही बाजूला. हा 40 हा 40 हा अधिक 40 तिकडे वजा केला 40 वजा 40 कॅन्सल होईल म्हणून दोघं जण कट करायचे. कोन ACD बरोबर कोन A अधिक कोन B अँगल ACB बरोबर अँगल A प्लस B. राहिलेलं दिलं आपण 3 वरून. फ्रॉम स्टेप 3 विधान 3 वरून संपलं. बघा बरं हेच तर तुम्हाला प्रूव्ह करायचं. अशा पद्धतीने या थेरमचं नाव काय सांगितलं, थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. आणि मराठी दूरस्थ आंतरकोनाचा दूरस्थ आंतरकोनाच्या ठीक आहे दूरस्थ आंतरकोनाचा प्रमेय. अशा पद्धतीने आता आपल्याला आणखी एक प्रॉपर्टी पाहिजे, प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. हे काय होतं आता प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे काय, हा झाला थेरम की याचा मेजर दोघांच्या बेस इतकं आहे. आता हे पुढे वापरता आलं पाहिजे. हा समजा मी अशी आकृती घेतली असं काढलं, सांगा बरं याचं मेजर किती असेल. TPR बरोबर किंवा इज इक्वल टू काय अधिक काय काय प्लस काय हा सोडून अँगल Q प्लस अँगल R. कोन Q अधिक कोन R बरोबर हा कोन A. कळलं, रिमोट इंटेरियर थेरम दूरस्थ आंतरकोनाचा प्रमेय. आता आपल्याला प्रॉपर्टी पाहिजे कुणाची, एक्सटेरियर अँगलची. बाह्य कोनाचा गुणधर्म अभ्यासायचा आहे. बाह्य कोनाचा गुणधर्म काय गुणधर्म आहे बघा बरं. प्रॉपर्टी ऑफ आणि एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ज्याला सांगतात बाह्य कोनाचा गुणधर्म. आता गुणधर्म आणि रिमोट इंटेरियर थेरम फरक आहे बघा काय. अँगल ACD इज एक्सटेरियर अँगल, हा बाह्य कोन आहे. कोन ACD बाह्य कोन आहे झालं. आणि कोन A व B दूरस्थ आंतरकोन आहे म्हणजे रिमोट इंटेरियर अँगल आहे बरोबर. म्हणजे याचं माप इज इक्वल टू अँगल A प्लस अँगल B बरोबर ना. म्हणजे कोन ACB बरोबर या दोघांची बेरीज. म्हणजे मला सांगा हा 80 आणि आता किती म्हणजे 55 होता ना, हा 135. म्हणजे हा जो 135 आहे हा 80 पेक्षा मोठा आहे, हा 135 आहे हा 55 पेक्षा मोठा आहे. 135 ग्रेटर दॅन 80, 135 ग्रेटर दॅन 55. हा म्हणजे कोण आहे ACD. हा कोण आहे ACD. म्हणजे हा जो 135 आहे ACD आहे ग्रेटर दॅन A आणि B, अँगल A अँगल B. मग हा जो एक्स ट्रायंगल इज ग्रेटर दॅन इट्स रिमोट इंटेरियर अँगल. अँगल ACD एक्सटेरियर अँगल इज ग्रेटर दॅन इट्स रिमोट इंटेरियर अँगल. इट इज कॉल्ड प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल. हा जो बाह्य कोन आहे हा बाह्य कोन दूरस्थ आंतरकोनापेक्षा मोठा असतो कारण दोघांच्या तो बेज इतका असतो. म्हणजे हा दोघांच्या बेज इतका आहे म्हणजे हा प्रत्येकापेक्षा मोठा आहे ना. म्हणून कोन ACD मोठा कोन A आणि ACD मोठा कोन B असा हा गुणधर्म आहे. आता आपण जातोय याच्यामधल्या उदाहरणांकडे. जी सोपी उदाहरण आहे तुम्ही करायची आहे. खूप छान टॉपिक आहे बघा हा. त्याच्यामध्ये अवघड असं काही नाहीये. बघा यातलं एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा मराठीत सांगतो. द मेजर्स ऑफ ट्रायंगल्स आर. नीट समजून घ्या. The measures of angles of triangle are in the ratio
5:6:7. Find their measure. Find the measures. त्रिकोणाच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर. त्रिकोणाच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर 5:6:7 आहे. त्यांची मापे काढा. रेशो इज गिवन म्हणजे गुणोत्तर दिलेला आहे. इफ रेशो इज गिवन लेट कॉमन मल्टिपल बी एक्स. आपण एक कॉमन मल्टिपल मानायचा असतो. लेट हा कॉमन मल्टिपल तुम्ही एक्स मानायचा असतो. हा कॉमन मल्टिपल काय मानायचा असतो? गुणोत्तर ही पटदर्शक संख्या असते बघा. इट इज अ मल्टिपल ऑफ म्हणजे फॉर एक्झाम्पल 1/2 इज द रेशो असेल. 1/2 रेशो असेल तर हा 5/10 असू शकतो. 15/30 असू शकतो. आणि याला भागलं गुणलं की यू विल गेट रेशो. कळतोय का? मराठी सामायिक गुणक एक्स मानून कॉमन मल्टिपल काय म्हणायचं? कॉमन गुणक जो आहे किंवा नाही काय लिहिलं तरी चालेल. डायरेक्ट म्हणायचं मग कोणांची मापे. आता 3 कोण आहेत की नाही? पहिल्या कोणाचे माप, दुसऱ्या कोणाचे माप आणि तिसऱ्या कोणाचे माप. मराठीमध्ये असं द्यायचं. मेजर ऑफ फर्स्ट एंगल, मेजर ऑफ सेकंड एंगल, मेजर ऑफ थर्ड एंगल. पहिल्या कोणाचे माप याला x मारायचं. 5x 6x 7x. मेजर ऑफ फर्स्ट एंगल 5x 6x 7x. आणि ऑल 3 एंगल्स सम ऑफ मेजर ऑफ ऑल 3 एंगल्स इज हाऊ मेनी 180. तिघांची बेरीज 180 असते. म्हणजेच अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. त्रिकोणाच्या कोणांच्या मापांचा गुणधर्म, त्रिकोणाच्या कोणांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. 5x + 6x + 7x = 180. मराठीवाल्यांनी लिहायचं नीट ऐका. मराठीवाल्यांनी लिहायचं त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. आणि सेमीवाल्यांनी लिहायचं अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. 7 × 7 = 5 18. 18x = 180 गुणिले 18 भागिले होईल. x ची किंमत मिळाली. व्हॅल्यू ऑफ x इज 10. मग खाली उत्तर लिहिताना मराठीवाल्यांनी खाली लिहायचं पहिल्या कोणाचे माप 5x 5 × 10 50. दुसऱ्या कोणाचे माप 6x 6 × 10 7. तिसऱ्या कोणाचे माप 7x 7 × 10 70. संपलं गणित. आणि सेमीवाल्यांनी लिहायचं measure of first angle is equal to 5x 5 × 10 50. Measure of second angle 6x 6 × 10 60. And measure of third angle 7x 7 × 10 70. All of you understand method of solving the examples. Now one more example we take. Just listen. आता बघा. In triangle GMT आता जी सोपी गणित आहेत पण तुम्ही सोडवायची. आता मी पटापट सांगतो. बघा एक गणित आहे. इन ट्रायंगल जीएमटी किंवा फाइंड ए. 3 गणित तर सगळ्यांना लक्ष द्या. ए व्ही टी ए 40 PUX
ए 110 25 PAP. प्रश्न आहे फाइंड ए किंवा याची किंमत काढा. आता 3 युनिट आहेत. काय करायचं बघा, कोन V, कोन A आणि कोन T बरोबर 180. त्रिकोणाच्या मापाची 180 असते. किंवा अँगल V प्लस अँगल A प्लस अँगल T इक्वल टू अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. किमती भरायच्या फक्त. याची किंमत A आणि 40 म्हणजे 40. हे दोन आहे. हा 40 तिकडे गेला प्लसचा मायनस मध्ये वजा होईल आणि गुणिले 2 भागिले होईल म्हणजे डिवाइड होईल 70. सेम तर सोडवायचं. हा ए हा अधिक हा बरोबर 180, 90 अधिक 50 अधिक हे बरोबर 180. बेरीज करून तिकडे वजा होईल. हे पण तुम्हाला सोडवता येईल. ओके, 3 गणित तुम्ही सोडवा. आता सोपी आहे, मी तुम्हाला आधीच म्हटलं सोपी गणित तुम्ही करायची. पुढचं in triangle GMT angle M is equal to 76, angle T is equal to 48. Find angle G. झालं हे एक गणित. त्यानंतर रेशो ऑफ angles of triangle are 2:3:4. Find their measures. त्यानंतर in triangle DSR 3 angle D, 4 angle S and 6 angle R. Find angle D, angle S, angle R. इन इंग्लिश समजून सांगतो ते मराठीमध्ये समजून सांगतो. GMT आहे बघा. M दिलाय, T दिलाय आणि G विचारलाय. म्हणजे अँगल G प्लस अँगल M प्लस अँगल T इज इक्वल टू 180. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. याचं G असंच ठेवा, याचं माप भरा, याचं माप भरा, ही बेरीज करा. तिकडे गेलं मायनस होईल. फिनिश. रेशो इज देअर, कॉमन मल्टिपल bx. मेजर ऑफ फर्स्ट एंगल 2x, मेजर ऑफ सेकंड एंगल 3x, मेजर ऑफ थर्ड एंगल 4x. So 2x plus 3x plus 4x is equal to 180. 4 के 7 2 9. 9x is equal to 180. Measure of first angle 2x. 2 into 20 म्हणजे 40. अशी ती काही काढता येईल तुम्हाला. झालं ना आपलं आता. इथं ट्रायंगल DS आहे बघा. आपल्याला तिन्ही कोणाचं माप माहित पाहिजे तरच आपण तिघांची बेरीज 180 घेऊ शकतो. इथं बघा 3 अँगल D इज इक्वल टू 4 अँगल S. मी अँगल D काढतो. गुणिले 3 भागिले गेला. D माहित झाला. आता S काढतो. नाही S मध्ये जे नाही हे D हा S मध्ये किंवा असं करूया. थ्री अँगल D इज इक्वल टू 6 अँगल. तिघ सारखे आहेत ना. अँगल D माहित झाला. आता अँगल S काढू. हे दोघं घेऊ. गुणिले 4 भागिले होईल. म्हणजे D पण R मध्ये आलाय आणि S पण R मध्ये आलाय. मग अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल D plus S plus R is equal to 180. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल हा भरा 2 अँगल R, हा भरा 3/2 अँगल R, हा अँगल Rच आहे. इथे 1 इथे 2 इथे 1 आहे. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2. प्रत्येकाला 2 ने गुणा. म्हणजे हा किती होईल? 2 ने गुणा 4 अँगल R. 2 2 गेले 3 अँगल R, 2 अँगल R,
2 ने गुणिले 360 प्रत्येकाला 2 ने केला असं लिहा तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल. 4 आणि 3 7 2 9 होईल गुणिले 9 भागिले होईल 8 किती आला 40 40 एक मिळाला बरं का. आता हे घ्या अँगल D = 3 2 अँगल 2 गुणिले 40 80 होईल आणि इथं अँगल S बरोबर 3/2 अँगल आली तर 40 2 ने 40 चा भाग 20 त्रिक 60 60 80 आणि 40. these are the answer. okay these are the angles. आता हे मराठीत सांगतो बघा. त्रिकोण GMT मध्ये कोण M76 कोण T48 आणि G काढायचं. मग तिघांची बेरीज बघा G अधिक M अधिक T बरोबर 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. G तसाच ठेवा M टाका 76 T टाका 48 बरोबर 180. 76 48 म्हणजे 100 किती होईल 8 7 14 7 12 124 होईल. हा तिकडे गेले वजा होईल 180 वजा 124 G वजा की तो असेल G. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांचं गुणोत्तर 2:3:4 आहे. प्रश्न माहित पाहिजे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांचे गुणोत्तर 2:3:4 आहे. त्यांची मापे काढा. सामायिक गुणक x म्हणू. पहिल्या कोणाचे माप याला x लावायचा 2x. दुसऱ्या कोणाचे माप 3x. तिसऱ्या कोणाचे माप 4x. 2x अधिक 3x अधिक 4x बरोबर 180. 9x बरोबर 180. x बरोबर 180 गुणिले 2 भागिले होईल x ची किंमत 20. परत पहिल्या कोणाचे माप बरोबर 2x. 2 गुणिले 20 म्हणजे 40. दुसऱ्या कोणाचे माप 3x. 3 गुणिले 20 म्हणजे 60. तिसऱ्या कोणाचे माप 4x. 4 गुणिले 20 म्हणजे 80. आता त्रिकोण DSR मध्ये हे तुम्हाला दिले तर याची किंमत काय. हा त्रिकोण बघा मला तिघ एका पुढे एक दिलेत. मी काय केलं पहिला तिसरा घेतला गुणिले 3 भागिले गेला 3 दुने 6 म्हणजे कोण D आला 2 गुणिले कोण आला त्याला चौकोन करून ठेवा. दुसरा आणि तिसरा घेतला तिघ सारखे आहेत ना गुणिले 4 भागिले गेला बेत्रिकम बेदुनी म्हणजे कोण S आला 3/2 आला म्हणजे कोण D आणि कोण S हे दोन कोण मला माहित झाले. मग मी लिहिलं बघा कोण D अधिक कोण S अधिक